स्वरा, हो. आज काय स्पेशल? तुला काय खायचंय? मला पराठा, पराठा? कसला पराठा? आलू पराठा. ओ, आलू पराठा खायचाय. हो तुला माहितीये का त्यात काय काय असतं? हो. काय असतं सांग? आटा, बटाटा, आणि तुझं प्रेम. बस झाला मस्का. चल बनूया आलू पराठा स्पेशल. चला. आओ बनाए आलू का पराठा, उसमें छुपाए चीजों का धमाका, स्वाद ऐसा है कि हर कोई खाए, स्वाद ऐसा है कि हर कोई खाए, आलू का पराठा, आलू का पराठा. चला आलू पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. कोथिंबीर, अद्रक, मिरची, लसूण ह्याची एक पेस्ट करण्यासाठी, तसंच हा आहे मोझरेला चीज आणि हा आहे चेड्डर चीज. ह्याचं एकत्रितपणे मी आज बनवणार आहे चीज आलू पराठा. पराठासाठी आलू मिश्रण तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये लागणारे मसाले: लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ, धना पावडर आणि जिरा पावडर. त्याच्यासोबत बनवणार आहे मी खोबऱ्याची चटणी, म्हणून खोबरं, लसूण, थोडंसं अद्रकचा तुकडा, 4 मिरच्या आणि कोथिंबीर. मिरची, लसूण, कोथिंबीर पेस्ट बनवून घेऊया. आणि हा मेन साहित्य तर विसरूनच गेलो, उकडलेला बटाटा न विसरता. झणझणीत अशी पेस्ट रेडी आहे. झणझणीत का? जसं डब्बाचं झाकण उघडलं आहे ना मी, तसा मला नाकाला एकदम ठसका लागलेला आहे. म्हणून मी उकडलेले बटाटे, त्याच्यामध्ये मस्तपैकी हिंग आणि जिरा आणि राईचं तडका घातलेलं मी मिश्रण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट जी केलेली आहे ती, जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तसं, मला लागतं तिखट म्हणून मी घेतलेलं आहे. तर त्याच्यात टाकणार आहेत सर्व घेतलेले मसाले. त्याच्यानंतर चेड्डर चीज आणि थोडं मोझरेला चीज. तुम्हाला जर अवॉइड करायचं तुम्ही अवॉइड करू शकता. मी चीज पराठा बनवते त्याच्यामुळे हे 2 चीज घेणं खूप महत्त्वाचं आहे. मस्तपैकी बटाट्याचा असा मॅश करून घ्या. छान बटाटा छान मॅश झाला पाहिजे. तुमच्याकडे हाताने तुम्ही नाही यूज केलं तरी चालेल, तुमच्याकडे मॅशर असेल तुम्ही मॅशरचा वापर करू शकता. पण मी हात एकदम स्वच्छ केलेले आहेत माझे, त्याच्यामुळे हाताची चव जी असते ना ती वेगळीच असते. छान असा बटाट्याचा आतमधला जो मसाला आहे तो रेडी आहे. खोबऱ्याच्या चटणीसाठी खोबरं, मिरच्या, लसूण, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीरचं सुद्धा आपण मस्त चटणी करून घेऊया. आणि थोडं पाणीसुद्धा घातल्या. छान अशी चटणी रेडी आहे. हा पिठाचा गोळा आहे. जसं आपण पुरणपोळी करतो ना तसंच हा आलू पराठा आपल्याला करायचा आहे. ओके, मस्तपैकी असा गोळा करून घ्यायचा आहे. हा सारण आहे ना तसं भरायचं आहे आणि असं पॅक करायचं आहे. ओके, प्रॉपरली. हे एक्स्ट्रा जे पीठ आहे ना ते काढून टाकायचं. छान हलक्या हाताने जसं पराठा करतो, चपाती करतो तसंच आपल्याला हा पराठा करायचा आहे. फाटला नाही पाहिजे, त्याच्यामुळे एकदम हलका दाब घ्या. मी एकदम प्रो तर नाही आहे एकदम गोल चपाती बनवायला, पण तरी सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी छोटासा ट्राय. तर रेडी आहे पराठा आपला. बरोबर गोल कर. तूच करतोस का? तूच करतोस का? ये बरोबर गोल आली पाहिजे. एक काम कर ना, तूच कर. थोडस घी तव्यावर मस्त असं गरम करायचं आणि पराठा छान असा टाकून शेकून घ्यायचा. फुललाय बघा पराठा, मस्त फुलला. संकेत, गरम गरम पराठा रेडी. छान झालंय ना? खाऊन तर बघ पहिलं. गरम गरम आहे खूप. थांब थांब थांब. गरम गरम पराठा आणि चटणी कसं झालाय सांग. मस्त. खरं ना? भारी. खूप छान झालाय आणि खूप सुंदर झालेला आहे. त्याच्यामध्ये चीज. तर चला मग या जेवायला.